नमस्कार. आज आपण या ठिकाणी 10वीमधील युनिट 2मधील 2.4 ॲन एपिटोम ऑफ करेज हा धडा पाहणार आहोत. तर ॲन एपिटोम ऑफ करेज म्हणजे काय, तर धैर्याचे मूर्तिमंत रूप किंवा धैर्याचा आदर्श नमुना. पहिल्यांदा आपण वॉर्मिंग अप पाहूया. चिटचॅटमध्ये काय दिलं आहे बघा. अ स्ट्रेंज ट्रूथ, एक विलक्षण सत्य. काय सांगितलेलं आहे, हँडिकॅप्ड आर दोज हू रेफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस इवन विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन. म्हणजे काय, हे विलक्षण सत्य आहे की जे ज्ञानेंद्रिय व शारीरिक कार्यक्षमता उत्तम स्थितीत असूनसुद्धा जे लोक आव्हाने स्वीकारण्यास तयार नसतात ते दिव्यांग समजले जातात. म्हणजेच काय समजलं जातं आहे, अपंग समजलं जातं. हे एक सत्य आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्या खाली म्हटलेलं आहे अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाउट ट्रूथ. म्हणजे जे वरती सांगितलेलं जे सत्य आहे ते समजून घ्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो, अनेक उदाहरणे पाहतो की जे लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कार्यक्षम आहेत पण काहीच करू शकत नाही. तर दुसरीकडे अशा काही व्यक्ती आहेत की जे शारीरिक कमतरता आहे तरीसुद्धा त्याच्यावर मात करून काय करतात, काहीतरी साध्य करतात. तुम्हाला कदाचित विमला रुडॉल्फ याची कथा माहिती असेल, त्या मुलीविषयी माहिती असेल. तर ती एका आजारानं विकलांग झाली होती. डॉक्टरांनी तिला जमिनीवर पाय ठेवायचा नाही असे सांगितले होते, परंतु तिच्यामध्ये करेज होतं, धैर्य होतं, जिद्द होती, म्हणून त्याच्यावर तिनं मात केली आणि आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर ती जगातली एक पहिली धावपट्टू बनली. अशा आपल्या समाजामध्ये अनेक उदाहरणे आहेत की त्यांनी आपल्यामध्ये असणाऱ्या कमतरतेवर, आपल्यामध्ये असणाऱ्या व्यंगावर काय केलेली आहे, मात केलेली आहेत आणि जीवनामध्ये यशस्वी झालेली आहेत. तर पुढं काय म्हटलेलं आहे, हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट. डिस्कस ॲट लिस्ट 4 to 5 वेज यू कॅन डू द ॲबोव. तर काय, तर तुम्ही म्हणजे जे काही आत्मविश्वास कमी आहे, म्हणजे जे शारीरिक मानसिकदृष्ट्या सदृढ असून पण जे व्यंग आहेत किंवा जे काहीच करू शकत नाहीत, तर अशा लोकांच्यामध्ये बदल घडवून आणण्याकरता किंवा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरता, प्रोत्साहन देण्याकरता तुम्ही काय कराल याच्यावर काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. तर आपण काय करू शकतो अशा लोकांच्यामध्ये जे शारीरिक मानसिकदृष्ट्या सदृढ असून पण काहीच करू शकत नाहीत. तर अशा लोकांसाठी आपण काय करू शकतो, तर अशा लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण त्यांना काय करू शकतो आहे, तर यशस्वी लोकांनी ज्यांनी आव्हाने स्वीकारून यश मिळवलेलं आहे त्यांची उदाहरणे देऊ शकतो. किंवा अशा लोकांशी आपण काय करू शकतो की अगदी मित्रत्वाच्या नात्यानं त्यांच्यामध्ये असणारी जी चांगली कौशल्ये आहेत त्याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करून त्यांच्यामधला आत्मविश्वास आपण वाढवू शकतो. आणखी कोणत्या पद्धतीनं आपल्याला आत्मविश्वास वाढवता येईल, तर त्यांची कोणत्या गोष्टीमध्ये कमतरता आहे ते शोधून त्यामध्ये त्यांना मदत करू शकतो. तर त्याचबरोबर आणखी आपण काय करू शकतो आहे, जी कमतरता आहे ती कमतरता दूर करण्यासाठी, म्हणजे तू कुठल्या गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतोस अशा पद्धतीनं त्यांच्यामधला आत्मविश्वास आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. ठीक आहे. आता यानंतर पुढं काय दिलेलं आहे बघा, देअर आर प्लीजंट अँड पोलाईट वेज ऑफ रेफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल डिसेबिलिटीज, फिल इन द टेबल बिलो. तर या ठिकाणी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंगत्व असलेल्या लोकांसाठी काही काय केलेलं आहे, सुखद म्हणजे सुसंस्कृत शब्द वापरले जातात.
पोलाईट, प्लीजंट अँड पोलाईट शब्द वापरले जातात ते या तक्त्यामध्ये भरायचे आहेत. तर या ठिकाणी 2 चार्ट केलेले आहेत बघा. एक प्रिव्हियसली यूज्ड टर्म अँड पोलाईट, न्यू पोलाईट टर्म्स, म्हणजे पूर्वी जे शब्द वापरले जायचे, जी कमतरता आहे, एखाद्या व्यक्तीमध्ये कमतरता आहे शारीरिक मानसिकदृष्ट्या, त्यांच्यासाठी पूर्वी कुठले शब्द वापरले जायचे आणि आत्ता सुसंस्कृत शब्द कुठले वापरले जातात हे या रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे. काही शब्द तिथं भरलेले आहेत बघा. पहिल्यामध्ये बघा पहिला कॉलम रिकामा ठेवला आहे आणि त्याच्यासाठी कुठला शब्द व्हिज्युअली चॅलेंज्ड, म्हणजे व्हिज्युअली चॅलेंज्ड हा आता नवीन वापरला जाणारा शब्द आहे. तर त्याच्यासाठी पूर्वी कुठला शब्द वापरला जायचा? ब्लाइंड हा शब्द वापरला जायचा, म्हणजे दृष्टिदोष. दुसऱ्यामध्ये बघा डीफ म्हणजे काय? कानांना कमी ऐकणं, आपण बहिरे म्हणतो. तर आता न्यू पोलाईट शब्द त्याच्यासाठी काय वापरलं जातं आहे? हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे बहिरा या शब्दाऐवजी इथं पोलाईट वर्ड कुठला वापरला जातो? हिअरिंग इम्पेअर्ड. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये इथं पहिल्या कॉलममध्ये गाळी जागा दिलेली आहे आणि न्यू पोलाईटमध्ये स्पीच इम्पेअर्ड म्हटलेलं आहे. तर स्पीच इम्पेअर्ड म्हणजे जे बोलण्यात दोष आहे, ज्याला आपण मुका म्हणतो, म्हणजे इथं या पहिल्या कॉलममध्ये शब्द डंप येणार आहे, मुका. चौथ्या ह्याच्यामध्ये मॅड म्हणजे काय? जे मानसिक संतुलन बिघडलेला किंवा वेडा जो आपण म्हणतो, पूर्वी म्हटलं जायचं, त्याला आता पोलाईट शब्द कुठला येईल? मेंटली इल. पाचव्यामध्ये बघा लेम म्हणजे काय? लंगडा आपण पूर्वी शब्द वापरला जायचा आणि तोच आता सुसंस्कृत शब्द कुठला? फिजिकली हँडिकॅप्ड, म्हणजे त्याला लंगडा म्हणण्याऐवजी फिजिकली हँडिकॅप्ड असं शब्द वापरला जातो. त्याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी बघा काय आहे? रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. काय केलेलं आहे? तर एका कथेची सुरुवात करून दिलेली आहे आणि ती काय करायला सांगितले? तुमच्या शब्दामध्ये ती गोष्ट पूर्ण करायची आहे. आता सुरुवात कशी केलेली आहे बघा. सुमित द सन ऑफ अ शूमेकर. सुमित हा एका चांभाराचा मुलगा आहे. वॉज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट इन अ म्युनिसिपल स्कूल. तर तो खूप हुशार आहे आणि तो एका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होता. हिज मॅथ्स टीचर कॉल्ड हिम आईन्स्टाईन फॉर ही वॉज ब्रिलियंट इन मॅथ्स. तर तो गणितामध्ये खूप हुशार होता म्हणून गणिताच्या टीचर त्याला काय बोलवायचे? आईन्स्टाईन, कारण हा एक गणितज्ञ होता आईन्स्टाईन हा, म्हणून त्याला आईन्स्टाईन म्हणून टीचर त्याला बोलवायच्या. ही लव्ड मॅथ्स, त्यांना गणित खूप आवडायचं. सुमित वॉन्टेड टू स्टडी फर्दर आफ्टर SSC, हाऊएव्हर ही सफर्ड फ्रॉम पोलिओ अँड ... तर सुमितला SSC परीक्षेनंतर, 10वीच्या परीक्षेनंतर पुढं शिकायचं होतं, परंतु त्याला काय झालं? पोलिओ झाला. आणि पुढं काय झालं असेल हे आपण काय करायचं आहे? आपल्या कल्पनेनं ती गोष्ट पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे काय केलेले आहे? गोष्टीची सुरुवात करून दिलेली आहे आणि आपण त्याच्या पुढं तुम्हाला जसं जमेल तशी काय करायची आहे? ती गोष्ट सुरुवात दिलेली आहे, त्याचा एंड करायचा आहे. आता म्हटले बघा, नाऊ कंटिन्यू द स्टोरी विथ अ फेवरेबल अँड पॉझिटिव्ह एंडिंग. तर याचा शेवट जो आहे तो कसा? आवडीनं आणि पॉझिटिव्ह एंडिंग, म्हणजे सकारात्मक त्याचा एंड शेवट झाला पाहिजे. अशा पद्धतीनं ही गोष्ट पूर्ण करायची आहे. आता आपण धडा पाहूया बघा. ॲन एपिटोम ऑफ करेज, धैर्याचे मूर्तिमंत रूप किंवा एक आदर्श नमुना. बघा, वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर weakness, disabilities, handicaps or mourn over them our whole life through. अनेकदा आपण काय करतो? आपल्या कमतरता, बघा विकनेसेस मीन्स कमतरता, डिसॅबिलिटी दुबळेपणा आणि हँडिकॅप्स म्हणजे अपंगत्व, यांना काय करतो? लपवण्याचा प्रयत्न करतो आणि आयुष्यभर त्याचा विचार करून काय करत असतो? कुढत बसत असतो. त्याच गोष्टींचा विचार करत असतो.
Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील जे महान शास्त्रज्ञांपैकी एक समजले जातात, त्यांनी मात्र तसं केलं नाही. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. यांनी मात्र काय केलेलं आहे, एका अतिदुर्मिळ आणि भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत. बघा, रेअर अँड ड्रेडेड डिसीज. रेअर म्हणजे काय, दुर्मिळ, आणि ड्रेडेड डिसीज म्हणजे भयंकर असाध्य असा आजार. त्याला तोंड देत त्यांनी आपले संशोधन कार्य जे आहे ते अविरतपणे चालू ठेवलेलं आहे. त्या आजारावर त्यांनी मात केलेली आहे. हिज exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. exemplary म्हणजे काय, exemplary तर अनुकरणीय किंवा प्रेरणादायी. तर त्यांचे हे जे अतुलनीय धैर्य किंवा त्यांनी जे काही त्यांचं हे जे प्रेरणादायी कार्य जे आहे, त्यांनी कोणत्याही प्रसंगाला कशा पद्धतीनं उत्तम प्रकारे सामोरे गेले याची आपण काय घेतली पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे. ही पास्ड अवे ऑन मार्च 14, 2018. तर त्यांचं ते काय झालेले आहेत, त्यांचा मृत्यू जे आहे तो 14 मार्च 2018 साली झालेला आहे. बघा, एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. तर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी म्हणजेच 8 जानेवारी 1942 साली काय झालेलं आहे, ऑक्सफर्ड, लंडन येथील ऑक्सफर्ड या ठिकाणी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झालेला आहे. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. हेल्ड म्हणजे काय, ओळखले जाणे. हेल्ड म्हणजे ओळखले जाणे. तर त्यांच्या पालकांना जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन या शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाईल, हे त्यांच्या पालकांना जरासुद्धा माहिती नव्हतं. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. शिवाय बघा, इपिटोम म्हणजे काय, आदर्श नमुना. म्हणजे पालकांना माहिती नव्हतं की पुढे जाऊन हा एक थोर शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाईल. त्याचबरोबर त्याच्या बुद्धीच्या तेजानं संपूर्ण आसमंत उजळून जाईल. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो एक धैर्याचा महामेरू किंवा धैर्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून नावाजला जाणार किंवा नावाजला जाईल याचा कुणालाही अंदाज नव्हता. म्हणजे पालकांनाही नव्हता आणि जगामधल्या कुणालाही वाटत नव्हतं की ते एक आदर्शवत नमुना किंवा आदर्शवत उदाहरण म्हणून ओळखले जातील, असे कुणालाही वाटत नव्हते. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लॉस हर्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. बघा, धैर्य ही एक अशी चीज आहे, अशी गोष्ट आहे की हा गुण ज्यांच्या अंगी असेल, धैर्य ज्यांच्याकडे असेल, तो मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोरं जाऊ शकतो. ज्यांच्याकडं धैर्य आहे तो कुठलेही संकट जे आहे त्याला फेस करू शकतो.
It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. बघा, कॉस्मॉलॉजी म्हणजे काय? कॉस्मॉलॉजी म्हणजे एक विश्वनिर्मितीचा अभ्यास करणारे. आता त्यांच्याविषयी, स्टीफन हॉकिंग यांच्याविषयी काय म्हटलं जाते बघा, तर असं म्हटलं तर पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय? अतिशयोक्ती. तर त्यांच्याविषयी असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही की ते एक विश्वनिर्मिती शास्त्रातील धैर्य आणि आशावाद यांचे एक मूर्तिमंत रूप किंवा आदर्श नमुना आहेत. असं जर त्यांच्याविषयी बोललं तर ते म्हणजे अतिशयोक्ती ठरणार नाही. Except his mind, his whole body is born to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. The quirk of fate म्हणजे काय? quirk of fate, तर याचा अर्थ एक दैवाचे विक्षिप्त किंवा अनपेक्षित वळण. तर त्यांचे जर मेंदू सोडला किंवा एक बुद्धिमत्ता जर सोडली तर त्यांचे सगळे शरीर जे आहे, होल बॉडी जी आहे, ते व्हीलचेअरला जखडले गेलेले होते. व्हीलचेअर म्हणजे काय? जे अपंग व्यक्तींच्यासाठी जी काही खुर्ची असते त्या खुर्चीला त्यांचं संपूर्ण शरीर जखडलेले होते. फक्त मेंदू मात्र कसा होता? मेंदू सोडला तर म्हणलेलं आहे, बाकी सगळं शरीर त्याचं व्हीलचेअरशी जखडलेले होते. असे असूनसुद्धा ते काय आहे? एक त्या शतकामध्ये एक ते महान शास्त्रज्ञ होते बघा. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. म्हणजे जर मेंदू किंवा मन जर सोडला तर संपूर्ण शरीर त्यांचं खुर्चीशी खिळलेलं असताना सुद्धा ते या शतकामधले काय होते? एक महान शास्त्रज्ञ होते. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. तर स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलांप्रमाणे, जशी सर्वसाधारण मुलं वाढतात त्याप्रमाणे ते सुद्धा लहान असताना भरपूर खोड्या करणारे. ग्रुअप म्हणजे ते लहानाचे मोठे होत असताना एक नॉर्मल टीनेजर म्हणून, तर त्यांनी खूप मिस्चिफ म्हणजे काय? खोड्या काढणारे असे होते. अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथेमॅटिक्स, आणि त्यांना कशाचं खूप प्रेम करणारे म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये? तर गणितावर आणि संगीतावर ते मनसोक्त असं प्रेम करणारे असे ते किशोरवयीन म्हणजे मुलगा होते. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंड ऑन स्टडिंग मॅथेमॅटिक्स. जरी त्यांच्या वडिलांना वैद्यकीय शिक्षण घ्यावे असं जरी वाटत असले तरी स्टीफनचा मात्र गणिताकडे कल होता. त्यांना गणित आवडायचे. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथेमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. मात्र जरी त्यांना गणिताची जरी आवड असली तरी त्यावेळेला ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्यांनी काय केलं? फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. ॲट द एज ऑफ 17, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. तर क्लमझी म्हणजे काय? तर जडत्व किंवा बोजड, अंग जड होणे वगैरे असं, बोजड होणे. तर वयाच्या 17व्या वर्षी त्यांना आपल्या हालचालीमध्ये काय जाणवायला लागलं? बोजडपणा किंवा जडत्व जाणवू लागलं आणि त्याच्यामुळे ते 1-2 वेळा काहीही कारण नसताना तोल जाऊन खालीसुद्धा पडले. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body.
आणि ते 1-2 वेळा पडल्यामुळं ते कुठे गेले तर त्यांच्या फॅमिली डॉक्टरांच्याकडे गेले. परफ्लेक्स्ड म्हणजे काय, गोंधळणे किंवा बावरणे. बघा, कारण नसताना ते 2 वेळा पडले, त्यामुळे ते गोंधळून गेले, चक्रावून गेले आणि म्हणून त्यांनी काय केलं, दिस परफ्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. म्हणून त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी काय निदान केले बघा, हू डायग्नोस्ड म्हणजे काय, निदान केले, हिम ॲज सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. एक त्यांनी निदान सांगितले की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजारानं ग्रासलेलं आहे आणि त्या आजाराचं नाव काय, ALS or LOU, गेहरिगच डिसीज. हा काय आहे, गेहरिग डिसीज, अतिशय दुर्मिळ असा काय आहे, हा आजार आहे आणि त्याचा परिणाम, दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम, आणि या आजाराचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि इव्हेंच्युअली विकेन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. म्हणजे मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि नंतर शेवटी शरीरातील सर्व स्नायू जे आहेत ते सुद्धा कमकुवत किंवा शिथिल होतात, असं त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. स्टीफन सेज दॅट इव्हन ॲज अ चाइल्ड हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन म्हणतात की लहानपणीही त्यांच्या स्नायूंचा जो समन्वय आहे तो काही फारसा चांगला नव्हता, कारण त्यांना सरळ लिहिता येत नव्हतं, कारण लहान असतानाच त्यांचे जे मसल्स आहेत त्या स्नायूंचा समन्वय चांगला नव्हता. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy म्हणजे काय, तर भयंकर संताप. तर ते आपल्या आठवणी सांगतात की त्यांचे शिक्षकसुद्धा काय करायचे, त्यांच्या हँडरायटिंगमुळं, हस्ताक्षरामुळं त्रस्त व्हायचे. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड्स स्पोर्ट्स. शिवाय त्यांना खेळामध्ये सुद्धा काय नव्हती, रुची नव्हती. नेव्हरथलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. तर इथं फ्रेजिस आलेलं आहे बघा, बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय, तर धक्कादायक घटना किंवा हादरवून टाकणारी घटना. तर म्हणजे त्यांना खेळामध्ये रुची नव्हती. शिवाय त्यांचा हा जो आजाराची जी बातमी आहे, नेव्हरथलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू, म्हणजे त्या आजाराची बातमी म्हणजे त्यांना ती हादरवून टाकणारी किंवा धक्कादायक गोष्ट ही होती. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या भूतलावर ते किती काळ राहणार आहेत किंवा किती वर्ष जगू शकणार आहेत याची शाश्वती नव्हती. द prognosis was bad and the doctor said they could not do much. Prognosis means तर रोगाच्या संभाव्य पूर्वनिदान किंवा रोगाचे पूर्वनिदान म्हणता येईल. म्हणजे या रोगांमुळं पुढं काय होईल त्याचं पूर्वनिदान जे आहे ते कसं होतं, खूप वाईट होतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. आणि डॉक्टर म्हणत होते की त्यांना काही करता येणार नाही. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde. Undaunted म्हणजे खचून न जाता. जरी डॉक्टरांनी त्यांना म्हणजे पूर्वनिदान केलेलं होतं आणि आपण काही करू शकत नाही असं सांगितलेलं होतं, तरीही त्यांनी खचून न जाता त्यांनी आपलं जे संशोधनाचं कार्य जे आहे ते तसंच चालू ठेवण्याचं त्यांनी ठरवलं. त्याचबरोबर त्यांचं जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी लग्नही जमलं. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज शी बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. ते म्हणतात की हे ऐकायला तुम्हाला उपरेदिक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की
याच उद्वेगजनक परिस्थितीमध्ये ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. म्हणजे मॅरेजनंतरच्या लाईफमध्ये ते म्हणतात की तुम्हाला उपरोधिक वाटेल पण मी जीवनाचा चांगला आनंद घेऊ लागलो होतो असं ते म्हणतात. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. ते म्हणतात की याचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगायला त्यांनी सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधन जे आहे ते नव्या जोमाने त्यांनी सुरू केले होते. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. तर पुढच्या दरम्यानच्या काळामध्ये या आजारानं हळूहळू स्टीफनच्या संपूर्ण शरीरावर ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंग करून टाकले. He began studying the concept of black holes. To get his PhD by this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. कन्फाइंड बघा, कन्फाइंड म्हणजे काय तर मर्यादा आली. कन्फाइंड म्हणजे तर स्टीफनला काय झालेलं आहे, शरीरावरचा ताबा गेलेला आहे, बऱ्यापैकी त्याचं अपंगत्वच आलेलं आहे. तरीसुद्धा त्यांनी PhD साठी काय केलेलं आहे, कृष्णविवर या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. By this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. आणि तो अभ्यास करत असताना काय झालेलं आहे, व्हीलचेअरच्या मदतीनं काय करू लागले, टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लॉसिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड वॉज हळूहळू त्यांचा हातावरचं आणि वाणींवरचे जे नियंत्रण जे आहे ते कमी होऊ लागलं. The study of black holes sparked his imagination with bright ideas. तर त्यांनी जे कृष्णविवरचा अभ्यास सुरू केला होता त्या अभ्यासानं त्यांच्या कल्पनाशक्तीला म्हणजे नवीन कल्पना त्यांना सुचू लागल्या. He made many epoch-making statements that shook established theories. Epoch-making म्हणजे काय तर युगप्रवर्तक विधाने. इपोच-मेकिंग युगप्रवर्तक विधाने. तर त्यांनी जो कृष्णविवराचा अभ्यास केला होता त्यामुळे नवीन कल्पना त्यांना सुचू लागल्या. त्याच्यामुळे त्यांनी अनेक युगप्रवर्तक विधाने काय केली, मांडली की ती विधाने आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरवून टाकले. त्या विधानांना काय झालं, आधी जे काही विधाने केली होती त्याला हादरवून टाकली. Scientists believe that the universe began with a big bang. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती जी झाली आहे ती बिग बँगनं म्हणजे एका प्रचंड विस्फोटानं झालेली आहे असं शास्त्रज्ञांचं मत होतं. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर स्टेफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा. आणि ही संकल्पना बिग बँगची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाई अल्जेब्रा याचा शोध लावला. Though confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. जरी त्यांचे शरीरावरचं नियंत्रण गेले होते, व्हीलचेअरनं जखडल्या गेले होते, तरीसुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, संगणकाच्या मदतीनं ते आपले विचार जे आहेत ते व्यवस्थित मांडू शकलेले आहेत. जरी त्यांचे बोटावरचं शरीरावरचं नियंत्रण केलेलं असलं तरी त्यांनी कम्प्युटरच्या सहाय्यानं संगणकाच्या सहाय्यानं आपले ते विचार मांडू शकले आहेत. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑफ प्रफाऊंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स.
तर डॉक्टर हॉकिंग हे विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टोड ऑन हिम. बेस्टोड म्हणजे काय? बहाल केले. तर अनेक असंख्य अशा डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. तर ते द रॉयल सोसायटीचे फेलो आहेत आणि त्याचबरोबर US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यसुद्धा आहेत. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जाणारे हे डॉक्टर हॉकिंग्स आहेत. जे आइन्स्टाईन ज्या पद्धतीनं हुशार होते त्याच पद्धतीनं हे डॉक्टर हॉकिंगसुद्धा का आहेत? हुशार आहेत. ते एक डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. एक अतिशय विनयशील अशी व्यक्ती आहे. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग लेमॅन इन माइंड. तर साध्या आणि विनम्र अशा या माणसानं आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा अनेक पुस्तकांच्या रूपात मांडल्या आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ वीट अँड ह्युमर. त्यांचं लिखाण जे आहे ते अतिशय विनोदी आणि मार्मिक असं आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. तर त्यांची जी लेखनशैली जी आहे ती इतकी सोपी आहे की शास्त्रज्ञ किंवा विज्ञानतज्ज्ञ नसलेल्या लोकांनाही ती सहज समजू शकते. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाईम. तर त्यांचं पुस्तक ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम जे काळाचा संक्षिप्त इतिहास हे त्यांचं जे पुस्तक आहे ते या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक पुस्तक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. ज्यावेळेला त्यांच्या या ALS सारखा जो भयंकर आजार जखडलेला होता त्या आजाराविषयी त्यांना विचारलं तर ते सांगतात की मला या आजाराविषयी काही वाटत नाही. नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इतरांपेक्षा फार काही वेगळे वाटत नाही असं ते सांगतात. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन or regret the things it prevents me from doing which are not many. तर ते म्हणतात की मी जेवढं शक्य होईल तितक्या सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल मी फार काही विचार करत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल मी खेदसुद्धा करत नाहीत असं ते सांगतात. Dr. Hawking firmly believes that in the next millennium science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. तर ते पुढे म्हणतात की पुढील 1001 वर्षामध्ये विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ कधी झाला, त्याचा इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचेही भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंगचे मत आहे. म्हणजे विज्ञान इतकं पुढं जाऊ शकेल तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा
होईल असे ते म्हणतात. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. डॉक्टर हॉकिंग्सप्रमाणे असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय किंवा आदर्श आहेत असे धैर्य प्रदर्शित करत असतात. डॉक्टर हॉकिंगप्रमाणे असे अनेक लोक अनेक आव्हानाला सामोरे जात असतात. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. आपण अशा लोकांना काय करूया, सलाम करूया. हू इन स्पाईट ऑफ बिंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. म्हणजे असे लोक की जे अपंगावर मात करीत अलौकिक कार्य करत आहेत, अशा सर्व हिम्मतवान व्यक्तींना आपण काय करूया, सलाम करूया. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी या धड्यांमधून स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून कशा प्रकारे यश मिळवलं किंवा कशा प्रकारे प्रसिद्धी मिळवली, धैर्याने कशा पद्धतीनं तोंड दिले, हे आपण या धड्यामध्ये पाहिलं आहे.